चालू करतो. नमस्कार. प्रथमतः लाईव्ह महाराष्ट्राचे मी आभार मानतो की त्यांनी आम्ही जे या ठिकाणी आंदोलन करत आहोत त्या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत आहे. 12 नोव्हेंबर 2025 रोजी माझे भाऊ राम विठ्ठल कांबळे हे वॉचमॅन ड्युटी करत असताना पोलीस गाडीमधून तिघजण 3 पोलीस कर्मचारी येऊन अश्लील अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत मारहाण केलेली आहे. कोणतेही कारण नसताना मारहाण झालेली आहे. ही सर्व घटना CCTV फुटेजमध्ये आलेली आहे. लाईव्ह व्हिडिओ आलेला आहे. तरी देखील पोलीस प्रशासन विजापूर नाका पोलीस स्टेशनचे दादासाहेब गायकवाड आणि सुशांत वराळे हे त्या तिन्ही पोलिसांना क्षीरसागर, प्रवीण आणि विनोद या तिन्ही पोलिसांना पाठिंबा घालत आहेत. हे गुन्हेगार वृत्तीचे पोलीस असून ह्यांना हे लोक पाठीमाग साथ देत आहेत. आणि सुशांत वराळे यांनी तर कहरच केली की आम्ही न्याय मागायला गेले असता आम्हालाच समजपत्र देऊन परत पाठवून दिलेलं आहे. तुम्ही या संदर्भामध्ये कुठे पाठपुरावा केलाय का? आम्ही सतत वारंवार माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्याकडे गेले 2 महिन्यापासून वारंवार आम्ही हेलपाटे मारत आहोत. पोलीस आयुक्त साहेबांनी सुद्धा आम्हाला लेखी देतो म्हणत आजपर्यंत कुठलंही लेखी दिलेलं नाही आहे. आणि आम्हाला वरून वरिष्ठ कार्यालयामधून जिथं आम्ही अर्ज केले होतो पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडनं ईमेल आले की यांच्यावर कारवाई करा म्हणून, तरी देखील पोलीस कारवाई होत नाही. आणि त्यासोबत गृहमंत्रालय, मुख्यमंत्री यांचे देखील पत्र आलेले आहेत व तसेच अनुसूचित जाती जमाती आयोग यांचा देखील पत्र आलेलं आहे. तरी देखील हे लोक दखल घेत नाहीत की केवळ ते पोलीस असल्यामुळं त्यांच्यावर कारवाई होत नाही आहे. या पुढची काय आंदोलनाची दिशा वगैरे काय? आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत धरणे आंदोलन आता 26 जानेवारीच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे.